नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विशाल गुंजाळ, स्पाइन अँड पेन स्पेशालिस्ट. आज आपण सर्वायकोजेनिक हेडेक किंवा ऑक्सिपिटल हेडेक म्हणजे काय याबद्दल माहिती घेणार आहोत. मित्रांनो, बऱ्याच रुग्णांना डोकेदुखी असते आणि डोक्याचा मागील भाग व मानेचा भाग दुखत असतो व डोक्याच्या पुढील भागापर्यंत करंट येणे, मुंग्या येणे, डोक्याचा पाठील भाग जड पडणे यासारखे त्यांना लक्षणं दिसत असतात. आणि हे बरेच सारे रुग्ण फक्त मायग्रेन किंवा डोकेदुखी यासारखी ट्रीटमेंट घेत असतात. मात्र आजार हा मेंदूमध्ये नसून मणक्यातील नसांमध्ये असतो किंवा मणक्यातील जे साखळीसारखे जॉईंट्स आहेत, ज्यांना आम्ही फॅसेट जॉईंट म्हणतो, यांच्यामध्ये असतो. तर ह्या नसांपासून होणारा आजार आपल्याला साध्या साध्या उपचारांनी बरा करू शकतो. यामध्ये फिजिओथेरपी झालं, मेडिकेशन झालं, गरज पडल्यास ऍडव्हान्स इंटरव्हेन्शनचे रेडिओ फ्रिक्वेन्सी यासारखे उपचार झाले, याने ऑक्सिपिटल हेडेक किंवा सर्वायकोजेनिक हेडेक हे नक्कीच दूर होऊ शकतात. तर मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारची डोकेदुखी असेल तर आमच्याशी जरूर संपर्क करा.